नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई। लेकिन एक सेकंड, तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवर। तर आज आपण भाईंदर येथे स्टेशनवरती आहेत। तर आज आपल्याला जायचे वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी। तर आमचे सर्व मित्र मंडळी आहेत या ठिकाणी बघू शकता। मी पण सचिन केंद्रे आणि सर्व आपले मित्र फॅमिली आहेत। तर कसं कसं जायचं काय नाही तर ब्लॉग आपला शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा। या ठिकाणी सर्व मित्र परिवार आम्ही विरारला जाण्यासाठी लोकल ट्रेनची वाट पाहत आहेत। तर येईल थोड्याच वेळामध्ये। फायनली या ठिकाणी लोकल ट्रेन आलेली आहे। आता सध्या भाईंदरमध्ये आपण तर मंडळी आपली आता ट्रेन आलेली आहे विरारला जाण्यासाठी। तर फायनली आपण लोकल ट्रेनमध्ये बसलेले आहेत आणि आपण भाईंदरहून विरारला जात आहेत। तर आपल्या सर्वांना जागा भेटलेली आहे या ठिकाणी, कारण का जास्त जागा भेटत नसतो लोकलमध्ये। तर पाहूया। तर लोकलमध्ये बसल्यानंतर हे सुरूच असतं। तर तृतीयपंथी या ठिकाणी आमच्या ईश्वर भाऊकरांना भेटलेली होती। तर यांना चांगला आशीर्वाद दिलेला आहे, पैसे देऊन। तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण भाईंदर स्टेशनवरून विरार स्टेशनला आलेले आहेत। तर या ठिकाणी बघू शकता हे आहे विरारचं स्टेशन। तर आता इथून आपल्याला बसला जायचं आहे। बसवरून डायरेक्ट आपल्याला वज्रेश्वरीची बस पकडायची आहे। तर भेटूया पुढच्या विरारच्या पावनभूमीमध्ये आलेले आहेत। तर हे आमचे टकले मामा बघू शकता या ठिकाणी। आता जायचे थोड्याच वेळात आपल्याला बस स्टॉपला। तर विरारला उतरल्यानंतर आम्ही काय केलं होतं, ईस्टला गेलो होतो आणि ईस्टच्या बस स्टॉपला गेलो होतो, पण त्या ठिकाणी बसेस नव्हत्या। आम्ही त्याच्यानंतर वेस्ट बस स्टॉपला आलो आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या। तर इथून आपल्याला वज्रेश्वरीला बस भेटलेली आहे आणि आपण निघालेले आहेत डायरेक्ट वज्रेश्वरीला। तर मित्रांनो आपण वज्रेश्वरी या ठिकाणी देवस्थानपाशी आलेले आहेत आणि आपल्याला कमीत कमी 2 तास जवळजवळ लागलेले आहेत, कारण का ट्रॅफिक असल्यामुळे 30 किलोमीटर आहे फक्त। आणि हा नजारा तुम्ही बघू शकता, हा मंदिराच्या बाहेरचा आहे। एक नंबर भाई देवस्थान मस्त आहे वज्रेश्वरीचं, तुम्ही पण नक्कीच आहे इथे पाहायला। आता इथं आमचे मित्र फॅमिली यांना दर्शनाचं नाही पडलं, पण यांना अगोदर फोटो काढायच्या होत्या। तर म्हणजे सगळे उत्सुक होते, आईला ब्लॉग बनवत आहे म्हणजे सगळे खुश वगैरे होते। माता की साहेब 2 गोष्टी बोला। आमच्या साहेबाला 2 गोष्टी बोला म्हणजे की आमचे साहेब तिथं लाजलेले होते थोडे, कारण का ते पण कधी असं कॅमेरासमोर कधी नाही बोललेले। तर या ठिकाणी दर्शनाच्या रांगेमध्ये झालं असं की एका स्त्रीच्या अंगामध्ये देवी आलेल्या होत्या। त्यांना काही समजत नव्हतं, ते अचानक खालून वरी मंदिरात पळत आल्या होत्या। कारण का आम्ही पण भाग्य समजतो की आमच्या समोरून सुद्धा मातेचं दर्शन झालेलं त्या स्त्रीच्या रूपामध्ये। तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी भेट देण्यासाठी येऊ शकता, देवीचं दर्शन करण्यासाठी येऊ शकता। मस्त नजारा आहे या ठिकाणी, ठीक आहे। सर्वांना पावेल असं श्री वज्रेश्वरी माता आहेत आणि वीरचिम्माजी आप्पांच्या कारकिर्दीमध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं होतं। दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्व मित्र फॅमिली बाहेर येऊन थोडंसं फोटो वगैरे काढत बसलेले आहेत। तर देवीचं दर्शन तर सर्वांचं चांगल्या पद्धतीनं झालेलं। आता आतुरता एकच होती की आम्हाला जायचं होतं जेवण करायला। जेवण केल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं गरम पाण्याचे कुंड पाहण्यासाठी, ठीक आहे। तर त्या ठिकाणी जाऊन सर्व एन्जॉय करणार आहेत, आंघोळ वगैरे खरंच गरम पाणी आहे त्या ठिकाणी। आणि ऐकलं बघा आमच्या नमुने, तर मस्त ढोल ताशामध्ये एन्जॉय केलेले आहेत आमची योगेश कीर्ती साहेबांनी आणि सचिन। फायनली आपलं वज्रेश्वरी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि आपण चालले आहेत गरम पाण्याच्या कुंडाच्या झरीकडे। तर या ठिकाणी पुढे बघू शकता आपली मित्र फॅमिली, आमचे साहेब श्री बळगुजर साहेब पण आहेत आमच्यासोबत। सर थोडंसं ओके, तर नजारा बघू शकता एकदम मस्त आहे। व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करा म्हणतायत आमचे साहेब, तर नक्कीच करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। तर आपण त्या ठिकाणी एक जैन मंदिर म्हणून आहे गरम पाण्याच्या कुंडाच्या अलीकडे। 100 रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण होते। सर्वांनी फुल जेवण केलेलं आहे आणि एन्जॉय केलेलं आहे। एक नंबरचं जेवण होतं मित्रांनो, तुम्ही पण या ठिकाणी येऊन जेवण करू शकता 100 रुपयामध्ये अनलिमिटेड। वज्रेश्वरी मातेचं दर्शन झाल्यानंतर आपण आलेले आहेत
वज्रेश्वरी या ठिकाणी गरम पाण्याच्या कुंड या ठिकाणी पाहण्यासाठी आणि आमचे सगळे मित्रमंडळ आहेत या ठिकाणी. त्याच्यामध्ये पोहून सर्व मजा घेणार आहेत. तर वज्रेश्वरी माते की अशा प्रकारे आपले मित्रांनो श्री वज्रेश्वरी माता यांची ट्रिप संपलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कसा वाटला तुम्हाला पण आपला ब्लॉग. वज्रेश्वरी माता की जय. वज्रेश्वरी माता की जय.